देखील या सगळ्या मराठीच्या मुद्द्यावरतून जो विजय मेळावा होता त्याला पाठिंबा आहे, कुठेतरी मराठीला कमी लेखण्याचं काम याच राज्यातल्या काही नेत्यांकडनं होतंय का? एक पद्धतशीर प्लॅनिंग नाही होत आहे आणि मराठी भाषा आणि मराठी या इथले प्रस्थापित जे सगळे लोक आहेत त्यांना मागे हटून विशिष्ट लोकांना पुढे नेण्याचं एक प्लॅनिंग केलेलं आहे। पण मला वाटतं मोर्चा निघणार याची भीती घेऊन त्यांनी तो कायदा मागे घेण्याची भूमिका घेतली, पण आज त्याच्यापेक्षा जास्त लोक या ठिकाणी येतील असं मला वाटतं। पण सातत्यानं या सगळ्या दोन ठाकरे एकत्रित येतात आहेत, परंतु या दोन ठाकरेंच्या या सगळ्या विजय मेळाव्याला, मराठी माणसाच्या विजय मेळाव्याला काही लोक जिहादी सभा असं संबोधित करतात। ते त्यांना कळेल, उद्या काय आहे ते पुढे कळेल। मराठी भाषा हे अस्तित्व आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं या देशामध्ये भाषावर प्रांतव्यवस्था झाली त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये त्याची निश्चितपणे मला वाटतं की एक वेगळा परिणाम दिसेल। आमचा उद्देश या ठिकाणी राज्यातली मराठी भाषा आणि मराठीपण जे आहे टिकलं पाहिजे ही खरी आमची मला भूमिका वाटते आमच्या आज आहे। ओके थँक्यू।